टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रायगड जिल्ह्यामध्ये खंदेरी किल्ल्याजवळ एक बोट जी आहे ती बुडाली होती। त्याच्यावरती जवळपास 8 खलासी होते। त्यामधील 5 खलाशी जे आहेत ते तब्बल 9 तास पोहत जे ते किनाऱ्यालगत आले। त्यानंतर त्यांना सर्वांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हेमंत गावंड, त्यानंतर संदीप कोळी, रोशन कोळी, शंकर भोईर, कृष्णा भोईर या 5 जणांवरती उपचार जे ते सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये सुरू आहेत। आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नरेश शेलार, धीरज कोळी, मुकेश पाटील हे 3 जण आहेत ते बेपत्ता होते। मात्र त्यांचा मृतदेह जो आहे तो आता प्रशासनाला जो आहे तो सापडलेला आहे। एकाचा मृतदेह जो आहे तो सासवणे, दुसऱ्याचा किहीम, तर तिसऱ्याचा दिघोड समुद्र किनारे जो आहे तो मृतदेह प्रशासनाला सापडलेला आहे। 5 जणांवरती सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि 3 जणांचे जे बेपत्ता होते त्यांचे शव जे आहेत ते प्रशासनाला आता एकंदरीत सापडलेले आहेत। आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील खंदेरी किल्ल्याजवळ जी आहे ती ही दुर्घटना घडली होती। अचानकपणे आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चालकाचा बोटीवरील नियंत्रण जे आहे ते गमावलं आणि त्याचमुळे ही जी बोट आहे ती अचानकपणे पाण्यात बुडाली। त्यानंतर जे 5 खलाशी होते ते पोहत किनाऱ्यालगत आले आणि 3 खलाशी जे ते बेपत्ता झाले होते। मात्र त्यांचा मृतदेह जो आहे तो आता प्रशासनाच्या शोधकार्यानंतर प्रशासनाला सापडलेला आहे। राज वैशम, पॉइंट TVN मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।